रावणानं ज्या वेळेला सीतामाईला पळवलं, रावण साधू वेश में आया, भूख ने मुझको बहुत सताया, भिक्षा दो माय धर्म का काम, भिक्षा दो माय पुण्य का काम, पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. माय म्हणून सीतामाईला पळवलं. रावणानं रावणाच्या वाटिकेत सीतामैयाला नेलं. रावणाच्या वाटिकेचं नाव आहे अशोक वाटिका. अ म्हणजे नाही, शोक म्हणजे दुःख, जिथं जन्म घेत नाही, अशी रावणाची वाटिका. दुर्दैव त्या वाटिकेत वासुकीच्या वनी सीता शोक करी तिथं मैयाला जावं लागलं. मैया तिथं गेल्या, रडत होत्या. भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झाला त्रिजटा नावाच्या सखीला, जी पुढे सीतामैयाची सखी झाली. तिला सांगितलं, ग ही काही सामान्य नाही, ही आदिशक्ती आहे. हिचा बाप मिथिलेचा राजा आहे, हिचा सासरा अयोध्येचा राजा आहे, आणि हिचा मालक त्रैलोक्याचा, या विश्वाचा मालक आहे. हिच्याकडे लक्ष दे, असा संदेश तिला झाला. आणि ती त्रिजटा आली. तिनं सीतामैयाला समजून घेतलं आणि सांगितलं, सीते, आजपासून तू मला तुझी मैत्रीण समज, तुझी सखी समज, मनात काही ठेवू नको, माझ्याशी मुक्त कंठाने बोलत जा. आणि तुला माझी विनंती आहे, तू रडत जाऊ नको. अगं रडल्याने कुठं दुःख मिटतं का? तुझा विश्वास आहे ना तुझ्या मालकावर? हो आहे. तुला वाटतं ना तुझा परमात्मा, तुझा मालक तुला घ्यायला येईल? हो हो येईल. तुला माहिती आहे ना रावणावरती तुझा मालक विजय मिळवू शकतो? हो म्हटलं मिळवू शकतो. तुला माहिती आहे ना तुझं प्रेम तुला शोधत इथपर्यंत येईल? येईलच येईल. जितकी तुला तुझ्या मालकाची आठवण येते, तितकीच तुझी आठवण तुझ्या मालकाला येते, याच्यावर तुझा विश्वास आहे 100%. मग तुला माझी विनंती आहे, तू रडू नको. इथं कोणी जरी तुझं नसलं तरी त्रिजटा तुझी आहे असं तू समज. तेवढ्यानं धीर भेटला तिला. अडचणीमध्ये, दुःखामध्ये, वेदनेमध्ये असलेल्या माणसाला हातात हात देऊन एवढं म्हणा, कोणी तुझ्या सोबत नसलं तरी मी तुझ्या सोबत आहे गड्या. नका राहू सोबत, पण मी सोबत आहे एवढं जरी म्हटलं तरी त्याच्या अंतःकरणात दुःख सहन करण्याची क्षमता वाढायला लागते. आपण कोणासाठी काही करू शकत नाही, पण वेदनेत असलेल्या माणसाला, आजारी असलेल्या माणसाला, खेदानं जीवन जगत असलेल्या माणसाला सहारा देणं यापेक्षा पुण्याचं काम या जगात कोणतंच नाही. पारतडीकर, सहारा देणं शिका दुसऱ्याला, आश्रय देणं शिका दुसऱ्याला. मजा घेणं तर सगळ्यांनाच जमतं, आश्रय देणं कोणाला शक्य होत नाही. सेवाभाव वृत्तीनं एखाद्याला समजून घेणं सोपं होत नाही. एखाद्याच्या कलेवर, एखाद्याच्या रंगावर, एखाद्याच्या वेशभूषेवर, एखाद्याच्या केशभूषेवर हसणं सोपं आहे, पण त्याला या सगळ्यातून समजावून सांगून ट्रॅकला लावणं फार सध्या जगात कठीण आहे. ते ज्यांना जमलं यशस्वी झाले. काही नाही, फार मोठी परमार्थाची सूत्रता किंवा व्याख्या काही नाही, साध आहे. शक्य होईल तितक्या लोकांना आयुष्य समजून घ्या. मुलांनी बापाला समजून घ्या, बापांनी मुलांना समजून घ्या, पत्नीने पतीला समजून घ्या, पतीने तिला समजून घ्या. एकमेकांना समजून घ्या. गायकांनी टाळकऱ्यांना, गायकांनी कीर्तनकाराला समजून घ्या, कीर्तनकाराने गायकांना समजून घ्या. सध्या समजून घेण्याची पद्धत कमी व्हायला लागली. ही समजून घेण्याची पद्धत कमी झाली म्हणून माणसातलं अंतर वाढलं. समजून घेण्याची रीत, तुम्ही मला समजून घ्या, समजून घेण्याची रीत वाढली का तुमच्या माझ्यातलं अंतर कमी होईल. खरोखर परिस्थिती आहे. सरकारने शेतकऱ्याला समजून घ्यावं, शेतकऱ्याने सरकारला समजून घ्यावं, गावाने सरपंचाला समजून घ्यावं, सरपंचाने गावाला समजून घ्यावं. छोटं आहे तिथलं तिथं, समजून घ्या. समजून घेण्यात फार आनंद आहे. सध्या बऱ्याच गोष्टी आपल्या समजणुकीच्या बाहेर आहे. महिला वर्ग जरी आपल्याला समजला तरी आपल्या आयुष्याचं सोनं होईल. स्त्रियांना समजून घ्या. स्त्री होणं कठीण आहे. तिला बोलणं सोपं आहे, त्रास देणं सोपं आहे, दारू पिऊन धिंगाणा घालणं सोपं आहे, गावात वाद करून येणं सोपं आहे, पण सगळे आपल्या आयुष्यभराचे नाटकं सहन करून संसार करणं, समजून घेणं अत्यंत कठीण आहे. जे पुरुष जातीला कधी जमलं नाही आणि महिला वर्गाने ते समजून घेणं कधी सोडलं नाही. काय समजू नये? शेतकऱ्याच्या बाईला तर फारच समजून घ्यावं.
दिवाळीला दागिने घेतले जातात असं आम्ही टीव्हीत पाहिलं. शेतकऱ्याच्या बायका जर कीर्तनाला बसलेल्या आहेत तिथं तर त्यांना विचारा, दिवाळीलाच दागिना घेतला जातो असं नाही, दिवाळीलाच साडी घेतली जाते असं नाही. काय समजून घेणं जीवन आहे. करोडपत्याच्या बाईला दिवाळीला साडी असली, करोडपत्याच्या बाईला दिवाळीला दागिना असला तरी मी आश्चर्य सांगतो तुम्हाला, साडी काय, दागिने काय, सगळ्या हौस मौस मौज मजेच्या वस्तू काय, एवढं सगळं देऊन सुद्धा सडा सारवण करायला, दारापुढं रांगोळी काढायला तिथं बाहेरूनच महिला आणल्या जातात, बाहेरूनच मुलं आणली जातात. काय समजून घेण्याची रीत आहे तुमच्या माझ्या माऊल्यांकडं. स्त्री क्षणाची पत्नी आहे, आयुष्यभराची माय आहे. अरे दिवाळीला साडी नेऊ नका, कुठला दागिना नेऊ नका. पण माझ्या नवऱ्याची परिस्थिती मला हे सगळं करण्याची नाही असं समजून घेऊन सुद्धा गावात सगळ्यात चांगलं दार आपलं रंगवते, दिवसभर रांगोळी काढत राहते. हा स्त्रीचा समजून घेण्याचा स्वभाव आपणही कधीतरी समजून घेतला पाहिजे. हे विशाल महाराज कोलेंचं कीर्तन आहे, 100% खरं आहे. जर आनंदी व्हावं असं वाटत असेल तर एक वाक्य कीर्तनातलं घेऊन जा, समजून घ्या. कुठेही असा, कोणालाही असू दे, कोणत्याही वेळेला असू दे, समजून घेण्याची पद्धत रूढ करा. का दिसले नाही पार तळ्याला, आपलं काय नाव होतं का पत्रिकेत? अरे घे ना समजून, नाही राहिली जागा त्याला काय आता, नाही होत महाराज. 4-4 फोटो एका एका कीर्तनाला वादकांचे टाकले ना, आपलं एवढासा टाकला असतात काही बिघडलं असतं का? अरे नव्हती जागा भल्या माणसा, घे ना समजून. जो मन मोठं करेल त्याचं जग आहे महाराज. मी तुम्हाला एक सांगतो, तुमचं मन छोटं असेल तर तुम्ही जगात थांबू नका, जागा खाली करा. एक तर थांबायचं असेल तर मन मोठं करा. मन मोठं असलेल्याच माणसाचं जग आहे. पण फार मन मोठं करूनही एखाद्या त्या मनाकडे पाहतच नसेल, तुम्हाला त्याच्यापेक्षा सुंदर व्याख्या सांगतो. आओ तो वेलकम, जाओ तो भीड कम. आले तर स्वागत, गेले तर एकटे चालायचा निर्धार करा, त्रास होत नाही. समजून घेण्याचं पहिलं पाऊल घाला, वेलकम. पण तरी तो राहतच नसेल, भीड कम, जा गर्दी करू नका. पण समजून घेण्यात आनंद आहे. सीतामाईला राक्षसी नसलेल्या त्रिजटेनं समजून घेतलं. 99 महिला पारतळे दैवलीतल्या आई होत असतील आणि 100तून एखाद्या माऊलीच्या नशिबी जर आई होण्याचं सौभाग्य नसेल तर तुमची रीत आहे, तुमच्यावर जबाबदारी आहे या गावातल्या 99 महिलांवर की त्या एका बाईला तुम्ही समजूनच घेतलं पाहिजे. ती आई होत नाही इतकी दानत तर तुमच्यात असली पाहिजे, तिला समजवण्याची. घ्या समजून. 2 वर्ष तुमच्या सासूने तुम्हाला समजूनच घेतलं पाहिजे, सुनेला 2 वर्ष. पण 2 वर्षानंतरही सुनेनं सासूला समजून घेतलं पाहिजे. घर समजून घ्यावं लागेल, गाव समजून घ्यावं लागेल, कुटुंब व्यवस्था समजून घ्यावी लागेल. ती म्हणते मी तुला समजून घ्यायला इथं तयार आहे, पण तू खेद मानू नको सीते. तुझा विश्वास आहे ना तुझ्या नवऱ्यावर? 100% माझा विश्वास आहे. मग रडत जाऊ नको. बर, ती घरी गेली त्रिजटा. दुसऱ्या दिवशी आली, सीतामाई रडत होत्या. ते म्हणे, का ग सीते, तुला मी नाही सांगितलं होतं ना रडायला? जाऊ दे, मला येतंय रडायला. अगं पण झालं तरी काय? काही त्रास दिला तुला? कोणी त्रास दिला नाही. पण रडते का? ती म्हणे, आज माझ्या रडण्याचं कारण हे झाड आहे. समोर एक वृक्ष दाखवला आणि मी त्या झाडाकडे पाहून रडते. अगं त्या झाडाकडे काय पाहून रडते बाई? काय रडण्यासारखं तिथं? मी त्या झाडावर पाहिलेलं एक दृश्य मला रडवत आहे. काय पाहिलं ग सीते? मी असं पाहिलं, त्या झाडावर एक आळी होती. अनेक भिंगोटा यायचा आणि त्या आळीला चोच मारायचा, निघून जायचा, चोच मारायचा, निघून जायचा, चोच मारायचा, निघून जायचा. 3-4 वेळा तो आला. ती आळी इतकी घाबरत होती, इतकी घाबरत होती की ती सारखं ध्यान करायची, तो भिंगोटा येईल, मला त्रास देईल, तो भिंगोटा येईल, मला खाईल, तो भिंगोटा येईल, मला खूप त्रास देईल, तो भिंगोटा येईल, माझं अस्तित्व संपवेल. असं करता 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 मी पाहिलं, अगं त्रिजटे, माझ्या समोर ती आळीच भिंगोटा झाली.
जीवेनुरची वेगळी जीवेनुरची वेगळी आई जीवेनुरची वेगळी जीवेनुरची वेगळी ओ रे का म्हणे आळी जिवे नुरेची वेगळी. अगं मग यात रडण्यासारखं काय? आळी भिंगोटा झाली म्हणून तू का रडते? ते म्हणे त्या भिंगोट्याचं ध्यान करता 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 आळी जर भिंगोटा झाली तर मी असा विचार करते, मी नित्य रात्रंदिवस प्रति क्षण माझ्या मालकाचं प्रभू रामचंद्राचं ध्यान करते. मी जर राम 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 म्हणता म्हणता राम झाली तर करू काय? कारण चिंतनाने चित्त ज्याचं चिंतन करतं ते प्राप्त होत असतं. जपस तदर्थ भावना. मी जर राम झाले तर करू काय? ती काय म्हणते त्रिजटा ऐका. सांगे बोत्री जेटे सकये ऐसी मात सांगे बोत्री जेटे सकये ऐसी मात सांगे बोत्री जेटे ऐसी मात भेटी देईन कानिधी रघुनाथ भेटी देईन कानिधी रघुनाथ मन उता बीळ दुरी झाला पंत राहून सके माझा प्राण कुळियात राहून सके माझा प्राण कुडियात अशोकाचे सीता शोक केरी अशोकाचे सीता शोक केरी सांग ओ त्रिजटे सखै ऐशी मात. अगं सांग, राम 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 म्हणता म्हणता चिंतनाचा प्रभाव तसंच मनुष्याला सौंदर्य तसंच रूप प्राप्त होतं. आम्ही माझ्या समोर पाहला, ज्याचा आपण चिंतन करतो त्याला तेच रूप प्राप्त होतं. मी जर राम झाली तर आम्ही दोन राम होऊ. तिकडे एक राम आणि लंकेत एक राम. दोन रामाचं करता काय? आम्हाला राम सीता म्हणून राहायचंय. दोन रामाला काय करू? मग आमची पती पत्नीची जोडी राहणार नाही. ती त्रिजटा काय म्हणते ऐका. ती म्हणते सीते याच कारणामुळे रडते. हो अगं मी सांगते तुला ऐक. तू जर राम म्हणता 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 तुझ्या चित्तानं रामाचं भजन केल्यानंतर राम होण्याच्या भीतीनं तू रडत असशील तर एक लक्षात ठेव, तू जशी राम 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 म्हणते तसा राम प्रभू सुद्धा सीता 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 म्हणतोय. जर इकडं सीता राम राम म्हणता म्हणता राम झाली तर तिकडं राम प्रभू सीता 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 म्हणता म्हणता तुझ्या रूपाला येतील. इकडं राम तिकडं सीता. झाली ना राम सीतेची पुन्हा जोडी. कुठंही जा चिंतनानं तेच रूप आपल्याला प्राप्त होत असल्याचा सगळ्यात मोठा उलगडा रामायणामध्ये आहे. ज्याचं ध्यान आपण करतो ना आपण तसेच होतो महाराज. हो म्हणून एका चिंतिता विठ्ठली एकच चिंतन सदैव करा. ते चिंतन आपल्याला कधी नापास करणार नाही, आपल्याला पदोपदाला यशाला घेऊन जाईल. महाराजांनी